नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र। मित्रांनो, येत्या 4 मेला 15 लाख मराठी रिक्षा टॅक्सीवाले मुंबई आणि उपनगरामध्ये संपावर जात आहेत। चालकांवर मराठी बोलण्याची सक्ती होते म्हणून मराठी ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची भाषा झाली आहे, कारण तिला आता राजभाषेचा दर्जा मिळाला आहे। त्यामुळे एखादा परप्रांतीय महाराष्ट्रात येतोय, 5-6 महिने घालवतोय आणि इथे व्यवसाय करतोय, तर जुजबी मराठी बोलणं जमलंच पाहिजे। तो मराठी नसेल बोलत तर मराठी माणसाने त्याच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये। मग तो किराणा दुकानदार असो, धोबी असो, पिठाचा चक्कीवाला असो, भाजीवाला असो, फळवाला असो, कपड्यावाला असो, दूधवाला असो, रिक्षावाला असो, टॅक्सीवाला असो। आहे का तुमची तयारी? सेकंदाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईत लोकांना एवढा वेळ नाही आहे की तो रिक्षा टॅक्सीवाला मराठी भाषिक आहे की हिंदी याचा विचार करत बसेल। गुमान गाडीत बसेल, ठिकाण आलं की उतरेल, पैसे देऊन निघून जाईल। अहो, मुंबईत 2 अनोळखी मराठी माणसं हिंदीत बोलतात, हा सगळ्यात मोठा विनोद आहे। मुळात मराठीचा आग्रह हा जनतेचा आहे की नेत्यांचा? जर जनतेला वाटत असेल तर त्यांनी लगेच शपथ घ्यावी की मुंबईत उपनगरात मी फक्त मराठीतच बोलेन, हिंदी काय इंग्रजी पण बोलणार नाही, माझी मुलं पण शाळा कॉलेजमध्ये मराठीतच बोलतील। जमणार आहे? मराठी वर्तमानपत्र सोडलं तर किती जण महिन्यातून मराठी पुस्तकं वाचतात? किती मराठी नाटकं, चित्रपट बघतात? थिएटरमध्ये जाऊ द्या हो, यूट्यूबवर तरी किती जण बघतात? मराठी सांस्कृतिक सणांची वेळ येते तेव्हा किती जण धोतर, टोपी, कपाळाला गंध लावतात? म्हणजे आमच्या संस्कृतीचं संवर्धन जाऊ द्या, ती टिकवण्याचा पण आम्ही फारसा प्रयत्न करणार नाही, पण दुसऱ्यांनी मराठीचा आब राखावा यासाठी आग्रह धरणार। तो मराठी बोलत नाही, नका न करू व्यवहार त्याच्याशी। नसेल गरज त्याला तुमची, त्याने तुमच्यासाठी व्यवसाय नाही टाकला इथे, तुम्ही केवळ 27% उरलात, तो 73% जणांची वाट बघतोय। तुमची गरज त्याला नाही आहे, हा या संपाचा कडक मेसेज आहे। मराठी माणूस मुंबईत स्वतःची पाळंमुळं घट्ट करण्यात अयशस्वी ठरला। मुंबईतच व्यवसाय करण्याऐवजी प्रॉपर्टी विकून मुंबई बाहेर निघाला। मराठी तरुणांना गणेशोत्सवात गुजराती मारवाडीकडून वर्गणी घेण्यात भूषण वाटतं, पण स्वतःच लाखो रुपये कमवून 2-5 हजाराची वर्गणी सहज देऊ हा विचार करत नाही। स्वतः कामधंदे करण्यापेक्षा नेत्यांच्या पुढे मागे करण्यात, दहीहंडी गणेशोत्सव साजरा करण्यात, प्रचार सभेत मिरवण्यात, पदयात्रेमध्ये जाण्यात धन्यता वाटते। फारच थोडी मराठी लोक आहेत जी रिक्षा आणि टॅक्सी चालवतात। मित्रांनो, केवळ 3च प्रश्न आपल्यासाठी। तुमच्याशी जास्त अदबीनं कोण बोलतो, मराठी रिक्षावाला की परप्रांतीय? तुमच्याशी भाड्यावरून जास्त वाद कोण घालतो, मराठी की परप्रांतीय? पीक आवरला तुमचं जवळचं भाडं कोण नाकारतो, मराठी की परप्रांतीय? सगळे सारखे नसतात, पण तुम्ही सहज म्हणाल परप्रांतीय तुमच्याशी जास्त चांगला वागतो। आणि असं असताना केवळ त्याला मराठी बोलता येत नाही म्हणून नाकारायचं ठीक आहे, पण मारणं चुकीचं आहे। कपडे धुवून इस्त्री करायला, पीठ दळायला परप्रांतीय चालतो, तिथे विचारता का त्याला तुला मराठी काय येत नाही? नेत्यांनो, परप्रांतीयांना 700 रुपये देऊन सभेला आणू नका, त्यांची मतं पण घेऊ नका ना तुम्ही। जनतेच्या हे लक्षात यायला हवं की नेते महाराष्ट्रीयन व परप्रांतीयांचे ध्रुवीकरण करतात आणि आपली पोळी भाजून घेतात आणि सत्तेचे दलाल खुर्च्या उभवत राहतात। या राजकारणाला शेवटची घरघर लागली आहे। मुंबईत मराठी माणूस संपला आहे। फार तर 2041 मध्ये मुंबईत महापौर हा परप्रांतीय असेल। हजारो रुपये घेऊन परप्रांतीयांना मुंबईत वसवलं कोणी? गिरणी मालकांशी साठलोट करून हजारो मराठी कामगारांना देशोधडीस लावलं कोणी? परप्रांतीयांनी मेहनतीने इथे व्यवसाय उभारले, ते बाहेरून इथे करू शकले, तोपर्यंत इथला मराठी माणूस काय करत होता?
त्यांनी रोजगार बळकावला नाही, तर तो इथे येऊन उभा केला. मराठी माणूस त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. त्यांच्या संपाने सगळ्याच प्रवाशांचे हाल होतील. त्यांना काही फरक पडणार नाही. संपातून हेच सिद्ध होईल की त्यांना पर्याय नाही. एवढ्या मोठ्या संख्येपुढे सरकार पण हतबल होईल. रिक्षा युनियन जेव्हा होत होत्या तेव्हा मराठी रिक्षा चालकांना परप्रांतीयांची लक्षणीय वाढ दिसत नव्हती का? भैयांना झोपड्या बांधून देणारे, फुटपाथ स्वतःच्या बापाचा समजून परप्रांतीयांना व्यवसायासाठी हप्त्याने देणारे, प्रचारासाठी त्यांना झेंडे घेऊन फिरायला लावणारे लोक जबाबदार नाहीत का? आणि तुम्हाला मराठीची एवढी सक्ती करायची वाटते तर ती भेंडी बाजारमध्ये, चोर बाजार, नळ बाजार, नागदेवी इथे करून दाखवा ना. बघा काय होतंय ते. थोडक्यात मुंबईतल्या मराठी माणसाच्या ऱ्हासाला मराठी माणसं, मराठी राजकारणीच कारणीभूत आहेत. त्याचमुळे 73% भरोशावर रिक्षा टॅक्सीवाले संप करतायत. मित्रांनो, हे सत्य तुम्हाला पटो वा न पटो, पण मी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. कृपया प्रतिक्रिया द्या. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.